तर हाय श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल. वेलकम टू अनदर न्यू व्लॉग. आणि आपला या वर्षीचा म्हणजे 2026चा पहिलाच व्लॉग आहे आय थिंक, म्हणजेच लॉंग व्हिडिओ बरं का, जो की मी आज बनवते तो. तर आता सगळ्यांनी जानेवारीच्या 1 जानेवारीपासून डिसाईड केलेलं असेल कोणी काय करायचं, कोणी काय करायचं. आता अक्षरशः जवळजवळ जानेवारी संपतच आलं आहे आणि आत्ता आमचे डोळे उघडलेले आहेत, म्हणून म्हटलं चला आता कंटिन्यू करायचं आहे. आता जेवढं शक्य होईल तितकं ट्राय करायचं की रोजच्या रोज अपडेट देत राहायच्या सगळ्याच बाबतीत, लाईव्ह, मिनी व्लॉग, लाँग व्हिडिओ, सगळ्याच बाबतीत. तर म्हटलं चला आज घेऊया व्लॉग शूट करायला, म्हणून इथे सकाळ सकाळ व्लॉग शूट करायला घेतला होता. आणि काल बघा, आता कालच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं होतं की पुण्याला आलेलो होतो. आणि आता पुण्याला आलो आहे म्हटल्यानंतर थोडंफार आवरलं होतं, कारण पुण्याला शिफ्ट झालो आहे त्याच्यामुळे मग थोडाफार पसारा वगैरे आवरला, कारण एवढं तर काही आवरायला नव्हतंच. मग इथे सकाळ सकाळ दुसऱ्या दिवशीची ही सकाळ आहे जिथे आम्ही निघालेलो होतो की ओवीच्या शाळेचं जे ॲडमिशन पहिलीचं होतं ते करून घ्यायचं होतं, आणि त्याची लास्ट ड्यू डेट ही कालची होती, म्हणजेच बुधवारची. त्याच्यामुळे मग ते फॉर्म सबमिशन वगैरे करून द्यायचं होतं, म्हणून इथे सकाळ सकाळ आवरून निघालेलो होतो. तर आय थिंक ओवी आणि अवधूत पहिल्यांदाच रिक्षामध्ये बसले असतील तर जाम खुश होते बरं का, कारण त्यांना काही वेगळाच आनंद होता. बरं ते असो. तर म्हटलं आता चला आपण तर या वर्षीचं काय म्हणतात की डिसाईड केलेलंच आहे की आता कंटिन्यू करायचं आहे, पण आता कितपत ह्या शब्दावरती ठाम राहते ते आता अजून मला पण माहीत नाही. कारण असं बऱ्याचदा झालं की कित्येक वेळा मी म्हटले कंटिन्यू करणार 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 किंवा करेल करेल करेल, पण ते काही होतच नाही. त्याच्यामुळे मग आता बघू. आता तर पुरेपूर ठरवलेलं आहे, निश्चय केला आहे की कंटिन्यू करायचं आहे. सगळ्या गोष्टी जशा होतील तशा तुमच्यासोबत शेअर करायच्यात. आता नव्याने परत शून्यातून उभं राहायचं आहे, बेसिकली संसाराच्या बाबतीत पण आणि सोशल मीडियावरती जे आपण पाऊल उचलले त्याच्या बाबतीत पण, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला शून्यातून सुरुवात करायची आहे असं माझं वैयक्तिक ठरलेलं आहे. तर बघू आता. त्यासाठी तुमच्या साथीची पण गरज असणार आहे. इथून पाठीमागे पण तुम्ही खूप सारं प्रेम मला दिलं आहे, खूप सारा सपोर्ट केला आहे माझ्या भावांनी, बहिणींनी. तर आय होप सो इथून पुढे पण तुम्ही मला तसाच सपोर्ट कराल, तसंच प्रेम द्याल आणि सगळ्या गोष्टीत माझ्यासोबत उभे राहाल. तर बघा, इथे ओवीच्या शाळेतलं ॲडमिशन करायला गेलो, नंतर तिथे फॉर्म सबमिशन वगैरे करून दिला आहे कारभाऱ्यांनी. त्यानंतर परत आम्ही निघालो काम झाल्यानंतर फिरायला. आता फिरायला म्हणून कुठे, तर म्हटलं चला तुळशीबाग पण जवळ होती, आणि कारण ओवीचे आणि अवधूतचे टी शर्ट वगैरे पण खराब झालेले होते, तर म्हटलं चला डेली यूजला त्यांना घेऊन देऊया, कारण गर्दी पण नव्हती. बुधवार असल्यामुळे काही गर्दी नव्हती एवढी. शनिवार रविवार मुक्कार गर्दी असते तुळशीबागेत, पाय ठेवायला अजिबात जागा नसते. त्याच्यामुळे असं मध्ये आधी आलं ना निवांत भेटतं, जे काही घ्यायचं ते निवांत पण भेटतं, निवांत बघायलाही भेटतं, निवांत घ्यायला भेटतं, शिवाय बार्गेनिंग करून भेटतं. आणि मी हे पण नोटीस केलं आहे की तुळशीबागेत ना शनिवार रविवार कोणत्या पण गोष्टीचे रेट ना हे जास्त असतात बरं का. मधल्या वारी कधीही जा, रेट थोडेसे कमी पण असतात, आणि शिवाय बार्गेनिंग करून दिलं जातं. पण आधेमध्ये अजिबात असं, म्हणजे विकेंडला तर अजिबात असं काही जमत नाही. त्यांचा एक रेट तो एक रेट राहतो, आणि गर्दी तर इतकी असते, नुसतंच पाय ठेवायला जागा नसते असं असते. त्याच्यामुळे शनिवार रविवार शक्यतो येण्याचं टाळायचं. तर इथे थोडीफार शॉपिंग वगैरे करून घेतली. तर म्हटलं चला हे बॅक साईडने आम्ही पहिल्यांदा शिरलो होतो तुळशीबागेत, तर बघा गर्दी तर काहीच नव्हती. तर म्हटलं चला थोडंफार शूट वगैरे करून घेऊया, कारण आपल्याला व्लॉगिंग पण करायचं होतं, त्याच्यामुळे थोडंफार शूट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अख्खी तुळशीबाग फिरलो, पण काही नाही घेतलं बरं का, फक्त पोरांनाच घेतलं होतं जे काही घ्यायचं होतं ते. कारण गेल्यानंतर माझं तर असं असतं, मला काही घ्यायचं नसतं, पण जे बघण्यात आणि फिरण्यात सुख आहे ना ते मला मनाला वेगळंच वाटतं का, असं भारी वाटतं. नुसतं बघायचं, घ्यायचं तर काही नाही, फक्त बघून घ्यायचं सगळं, कुठे काय नवीन काय आलं आहे काय नाही आलं एवढंच जाणून घेण्याची उत्सुकता एक जाम असते पोरींच्या बायकांच्या बाबतीत बरं का. तर इथे मस्त फिरलोय. नंतर आता अलीकडे काय झालं आहे की दिवसा सकाळी उठल्या थंडी वाजते, संध्याकाळी पण थंडी वाजते, पण दुपारचं कडक ऊन जाणवतं आहे बरं का. तर त्याच्यानंतर पोरं पण दमलेली होती. मग मस्त पुढे गेल्यानंतर अवधूतला आईस्क्रीम वगैरे खायची होती, तर आईस्क्रीम वगैरे खाऊ घातलेली आहे. दुसरं तर काहीच नव्हतं घेतलं, कारण घरातून नाश्ता वगैरे करून निघालेले होतो. तर मस्त असं आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतली. त्यानंतर परत घरच्या मार्गाला निघालो. तर म्हटलं चला छोट्या छोट्या गोष्टी आता तुमच्यासोबत शेअर करायच्यात बरं का.
तर चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. कसा वाटला व्लॉग नक्कीच सांगा.